मी प्रसाद देवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. कथापदांची या मालिकेतील हा 10वा भाग. संत सज्जन, संत मंडळी, छोट्या छोट्या गोष्टींमधनं, घटनांमधून, कथांमधून बरंच काही सांगून जात असतात. आज आपण बघणार आहोत दत्तप्रेम लहरीतील अशाच एका पदामागील कथा. पद क्रमांक आहे 2624. आशीर्वाद गुरुचा भक्तजनांचा. आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी. आपुला मनमुनी मुक्तची केले, आपुला मनमुनी मुक्तची केले, स्वानंद रासी, स्वानंद रासी. आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा. अघटित लीला प्रगटुनी कलियुगी, अघटित लीला प्रगटुनी कलियुगी, मुक्त केले मूढासी, मुक्त केले मूढासी. आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी, आशीर्वाद गुरुचा भक्तजनासी. श्री गुरुदेव दत्त. श्री पंत महाराज यांचे साडू बेडकियाळ येथील हरिपंत कुलकर्णी यांची मुलगी, कोचरी येथील पंतांचे शिष्य आप्पासाहेब मस्तीकर यांचा मुलगा श्रीपाद याला देण्याचे निश्चित होऊन लग्न समारंभ शके 1826च्या मार्गशीर्ष महिन्यात कोचरी मुक्कामी होण्याचे ठरले. नवरी मुलगी ही पंतांच्या कुटुंबाची भाची व नवरा मुलगा त्यांच्याच शिष्यवर्गापैकी. तेव्हा त्यांना या लग्न समारंभाकरता कोचरीस जावेच लागले. कोचरीस जाताना त्यांनी आपले शिष्य वामन गोविंद कुलकर्णी, यशवंतराव निगुंडगेकर, अण्णाप्पा कलावंत यांच्या आग्रहावरून यमकनमरडी येथे मंडळींसह एक दिवस मुक्काम केला होता. काही महिन्यांपूर्वी पंत कोचरीस जाऊन आल्यामुळे ते येणार ही बातमी ऐकून तेथील भक्त मंडळींना फार आनंद झाला व आजूबाजूच्या गावांतील पुष्कळ भक्त मंडळी या समारंभाकरता कोचरीस जमली होती. कोचरी येथे पंतांचा मुक्काम आप्पासाहेब मस्तीकरांच्या घरी होता व सकाळ संध्याकाळ त्यांची बैठक बाळासाहेब देसाई यांच्या घरी असे. या लग्न समारंभाला पंत हजर राहिल्यामुळे सर्वांना फार उत्साह वाटत होता. वरातीची मिरवणूक जेव्हा निघाली तेव्हा पंत पायी चालत होते. भजनी मंडळींचा ताफाही बरोबर होता. त्या मिरवणुकीला सुमारे 1000 मनुष्य जमले होते व शिवाय नमःचा सारखा गजर चालू होता. तेव्हा ती जणू पंतांचीच मिरवणूक निघाली आहे असे वाटत होते. लग्न सोहळा चालू असता जेव्हा जावई बुवा रुसले तेव्हा पंतांनी त्यांना जवळ बोलविले आणि श्रीपाद, तुझा राग कशाने शांत होणार असे म्हणून स्वतःचे अंगावरील तांबडी भरजरी शाल काढून त्यांनी त्याच्या अंगावर घातली व आता तुझा राग शांत झाला की नाही असे विचारले. तेव्हा जावई बुवांचा राग शांत होऊन त्यांनी पंतांचे पाय घट्ट धरले. पुढे जावई बुवांनी ते महावस्त्र पंतांचा प्रसाद म्हणून पूजेस ठेवले.
या लग्न समारंभाचे वेळी पंतांनी पुढील पद म्हणून तेथे जमलेल्या मंडळींना आशीर्वाद दिला. तेच हे पद क्रमांक 2624, आशीर्वाद गुरुचा भक्तजनांसी. या कथेसाठी संदर्भ दिवेकरकृत पंतचरित्र. हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.